पिकांचा अभाव होऊ शकतो ह्याच्यामुळे. त्यानंतर आहे भरती, ओहोटी व समुद्र लहरी. याचं भवितव्य म्हणजे भारतात सागरी ऊर्जेचा वापर हळूहळू वाढेल. स्वच्छ व अक्षय ऊर्जेमध्ये महत्त्वाचे योगदान मिळेल. ऊर्जा आयात कमी करून आत्मनिर्भर भारताला चालना मिळेल. पण त्याची आव्हाने देखील काय, तर प्रकल्प उभारणीसाठी मोठा खर्च आहे. पण त्याची हानी काय आपण पोहोचू शकत नाही. तंत्रज्ञान अद्याप विकासाच्या टप्प्यात. तर समुद्राच्या खारट पाण्यामुळे उपकरणाची झीज होऊ शकते. समुद्री परिसंस्था व मत्स्य व्यवसायाला संभाव्य परिणाम, देखभाल व दुरुस्ती खर्च. त्यानंतर आहे पारंपरिक, म्हणजे आपण जे सुरुवातीला पाहिले ते पारंपरिक ऊर्जा स्रोत होते, जसे की कोळसा, नैसर्गिक वायू, जलविद्युत, अणुऊर्जा, सौर, हे आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत पाहिले. पण आपला 2047 ला भारताचं ध्येय काय आहे, तर स्वच्छ पारंपरिक ऊर्जेकडून स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करणे. म्हणून मी हे केलं अपारंपरिक ऊर्जा स्रोत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत जसे की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा, जैव ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, भरती, ओहोटी, समुद्र लहरी, हरित हायड्रोजन. तर हे आपण हे पाहिलं. त्यानंतर आता 2026 मध्ये आणि 2047 मध्ये ह्याची किती टक्केवारी आहे. कोळशाचे 59 आहे तर 25% 2047 मध्ये असेल. 17% सौर ऊर्जा आहे तर 35% असेल. 8% आहे तर 20% असेल 2047 ला. जलविद्युत 10% आहे तर पुढे पण 10% राहील. 4% आता आहे तर 2047 ला 8% राहील. नैसर्गिक वायू 2% आहे तर पुढे 2%. म्हणजे आपण सगळ्यात जास्त अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर भविष्यात जास्त हे करू. म्हणून ह्याच्यातून एवढंच निष्कर्ष निघतं की भारत हा एका ऊर्जा स्रोतावर अवलंबून राहू शकत नाही, तर त्याला वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांचा सुद्धा समतोल वापर करावा लागेल. म्हणूनच माझं हे आहे अपारंपरिक ऊर्जा, आत्मनिर्भर भारताची शाश्वत ऊर्जा क्रांती. पंप स्टोरेज म्हणजे काय? शब्द आला भाषणामध्ये, स्लाइडमध्ये होतं, भाषणात पण आलं तुमच्या पंप स्टोरेज. स्रोत आणि स्त्रोत यात काय फरक आहे? स्त्रोत आणि स्रोत यात काय फरक आहे? कळालं मला. तुम्ही काय असं म्हणला असा. स्त्रोत म्हणजे ऊर्जा, म्हणजे वेगवेगळे स्त्रोत आहेत. ते ऊर्जेचे स्त्रोत हे साधन आहेत, पण मला ते चुकून त्या स्त्रोत असं झालं. ते स्रोत आणि स्त्रोत यात काय फरक आहे? स्त्रोत म्हणजे ऊर्जा, ऊर्जा भविष्यामध्ये साठवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल? भविष्यात ऊर्जा साठवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल? सौर ऊर्जा. ऊर्जा साठवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान किंवा कोणतं साधन उपयुक्त ठरेल? निर्मितीसाठी नाही, साठवण्यासाठी. साठवण्यासाठी. ठीक आहे, या.